ज्याला हवं जसं हवं तसं समध्याने वावरातलं पाणी वापरलं. मी आपल्या पोरांना ताकीद देऊन ठेवली होती, मध्ये मध्ये ढवळाढवळ नाही करायची. आपला ऊस अव्वल निघाला पाहिजे. आणि या शेमड्याला धरून तो आपला ऊस बाहेर नाही निघाला होय रे. बंद कर नाही थे र. काय रे नंद्या कदमाचा ना तू? बापाला नाही सांगितलं? आपल्या साखर कारखान्यात साखर जशी होते ना तशी मळी बी तयार होते. गेटातून आत आलेल्या माणसाचा माग क्रशर मध्ये, डिस्टिलरी मध्ये, बॉयलर मध्ये आणि मागच्या भट्टीतल्या सडक्या गुळामध्ये पोलीस काय CBI बी भंजाळल. तुझा बाप असाच लई उड्या मारत आलता. आपल्याकडे मोठे बॉयलर आहेत गुरुजी, समज पचवतात. कशाला त्याला उगा बापाच्या वाटेवर नेतो? जो तो आपापली वाट तयार करत असतो. मग माझ्या बाबतीत तुला अधिकार कोणी दिला? शिपाई होतो तो बरा होतो की. त्या रावसाला संपवण्यासाठी मंदरणी केलीस, आबाचा आबासाहेब केलास. अरे बाटलीतलं पण नाही, चहाच्या कपातलं भांडण आहे. इसर 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 बाबा इसर, घर वापसी कर. सूर्योदय म्हणला का सूर्यास्त आलाच. पूर्वेकडनं पश्चिमेकडं, पश्चिमेकडनं पुन्हा पूर्वेकडं. राजकारणात योग्य वेळेला योग्य दिशा निवडायची असते आबासाहेब. काळजी घ्या. गोळी फक्त चाटून गेली. 2 दिवसात घरी सोडतो. हक्की काळजी करू नका, मी आहे ना. युवराज तसा मी, लहान भावासारखा आहे माझ्या तो. हां, थोडी रग आहे अंगामध्ये, पण पक्षाचा दमदार कार्यकर्ता आहे. युवराज भांडणं कमी करा आता. येतो मी. घरचा पोरगा आहे आपल्या, जातीने लक्ष घाला. अंगात थोडी रग आहे, संयम कमी पडतो. शीघ्रकोपी स्वभाव आहे, तरुण रक्त आहे, शिकल हळूहळू. आणि हे तुमचा संयम जरा वाढवा, किमान या निवडणुका होईपर्यंत तरी. या वयात नको ती कुठं न कशाला करताय? कॉन्फरन्स कॉल आहे. असले शूटआउट पक्षासाठी महागात पडू शकता तो. गुप्ते साहेब, मी काय म्हणतो तुम्हाला? नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. यावेळेस मी गुरुजींना शांत केलंय. काय काय बोललात तुम्ही? मला समजलं नाही. हे बघा, आता इथून पुढे ना सगळं तुमच्यावर आहे. फक्त यापुढे मला साहेबांसमोर गोष्टी न्यायला लावू नका.